मुलांसाठी बायबल प्रस्तुत. जेव्हा देवाने सर्व गोष्टींची रचना केली. आम्हाला कोणी बनविले? बायबल देवाची वाणी आम्हाला मानवी जीवनाचा आरंभ कसा झाला ते सांगते. खूप प्राचीन काळी देवाने पहिला माणूस बनविला व त्याला आदम असे नाव दिले. देवाने पृथ्वीवरील धुळीपासून आदमाला बनविले. जेव्हा देवाने आदमामध्ये प्राण ओतले तेव्हा तो जिवंत झाला. त्याने स्वतःला एदेन नावाच्या एका सुंदर बागेत पाहिले. आदमाला बनविण्यापूर्वी देवाने आश्चर्यकारक गोष्टींनी परिपूर्ण असे सुंदर जग निर्माण केले. हळूहळू देवाने बनविलेल्या डोंगर टेकड्या आणि गवताळ मैदाने, सुगंधी फुले आणि उंच झाडे, चमकदार पंखांचे पक्षी आणि गुणगुणणाऱ्या मधमाशा, लोळणारे देवमाशे आणि निसरड्या गोगलगाई. खरे म्हणजे देवाने इथे आहे ते सर्व काही बनविले. सर्व काही. अगदी सुरुवातीला देवाने काही बनविण्यापूर्वी देवाशिवाय काहीही नव्हते. ना लोक, ना जागा, ना वस्तू, काहीही नाही. ना प्रकाश, ना अंधार, ना वर ना खाली, ना काल ना उद्या. होता फक्त देव, ज्याला कोणतीही सुरुवात नव्हती. मग देवाने काय सुरू केले? सुरुवातीला देवाने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केले. आणि पृथ्वीला आकारही नव्हता आणि पोकळीही नव्हती आणि खोलवर अंधारच अंधार होता. तेव्हा देव म्हणाला, इथे प्रकाश होऊ दे. आणि तिथे प्रकाश झाला. देवाने प्रकाशाला दिवस म्हटले आणि अंधाराला रात्र. आणि पहिल्या दिवशी संध्याकाळ आणि सकाळ झाली. दुसऱ्या दिवशी देवाने स्वर्गाच्या अधीन महासागर, समुद्र आणि तलावातील पाणी आणले. तिसऱ्या दिवशी देव म्हणाला, इथे कोरडी जमीन होऊ दे. आणि तसे झाले. देवाने गवत आणि फुले आणि झुडपे आणि झाडे प्रगट होण्याचीही आज्ञा दिली आणि ती प्रगट झाली. आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळ आणि सकाळ झाली. त्यानंतर देवाने सूर्य, चंद्र आणि अनेक तारे निर्माण केले, ज्यांची मोजणी कोणीही करू शकणार नाही. आणि चौथ्या दिवशी संध्याकाळ आणि सकाळ झाली. देवाच्या यादीत पुढे होते समुद्री प्राणी आणि मासे आणि पक्षी. पाचव्या दिवशी त्याने बनविले विशाल सॉर्ड मासा आणि छोटे बांगडे, उंच पायांचे शहामृग आणि आनंदी लहान गुंजारो पक्षी. देवाने पृथ्वीवरील पाण्यात भरून राहण्यासाठी सर्व प्रकारचे मासे आणि जमीन आणि समुद्र आणि आकाशाचा आनंद घेण्यासाठी सर्व प्रकारचे पक्षी बनविले. आणि पाचव्या दिवशी संध्याकाळ आणि सकाळ झाली. त्यानंतर देव पुन्हा बोलला. तो म्हणाला, चला आता पृथ्वीवर सजीव प्राणी आणूया. सर्व प्रकारची जनावरे आणि कीटक आणि सरपटणारे प्राणी अस्तित्वात आले. तिथे होते जमीन हादरवणारे हत्ती आणि व्यस्त ऊठ, खाडेकर माकडे आणि गोजड मगरी, वळवळणारे किडे आणि उद्धट खार, कळपातील जिराफ आणि गुरगुरणारी मांजरे. त्या दिवशी देवाने सर्व प्रकारचे प्राणी बनविले. आणि सहाव्या दिवशी संध्याकाळ आणि सकाळ झाली. सहाव्या दिवशी देवाने काही वेगळे केले, काहीतरी खूपच विशेष. आता माणसासाठी सर्व काही तयार होते. याच्यासाठी शेतामध्ये अन्न होते आणि सेवेसाठी प्राणी होते. आणि देव म्हणाला, चला आम्ही आमच्या प्रतिमेत माणूस बनवूया. त्याला पृथ्वीवर असलेल्या सर्व गोष्टींचा मालक बनू दे. अशा प्रकारे देवाने स्वतःच्या प्रतिरूपाचा माणूस निर्माण केला. देवाच्या प्रतिरूपात त्याने त्याला बनविले. देवाने आदमाला म्हटले, तुझी जशी इच्छा होईल तसे बागेतील काहीही खा, पण चांगले आणि वाईटाच्या ह्या ज्ञान वृक्षावरील काही खाऊ नकोस. जर तू त्या वृक्षावरील काही खाल्लेस तर निश्चितच तुझा मृत्यू होईल. आणि देवाने म्हटले, माणूस एकटा राहणे बरे नव्हे, मी त्याच्यासाठी
एक मदतनीस बनवी. देवाने सर्व पक्षी आणि प्राणी आदमापाशी आणले. आदमाने त्या सर्वांना नावे दिली. असे करण्यास तो खूपच हुशार असला पाहिजे. पण सर्व पक्षी आणि प्राण्यांमध्ये आदमासाठी योग्य साथी कोणीच नव्हता. देवाने आदमाला खोल निद्रेत नेले. झोपलेल्या माणसाची बरगडी काढून देवाने आदमाच्या बरगडीपासून स्त्री बनविली. देवाने बनविलेली स्त्री आदमाची साथी बनण्यास एकदम योग्य होती. 6 दिवसात देवाने सर्व काही बनविले. त्यानंतर देवाने 7व्या दिवसाला आशीर्वाद दिला आणि तो विश्रांतीचा दिवस केला. एदेन बागेत आदम आणि त्याची बायको हव्वा देवाची आज्ञा मानून आनंदात होते. देव त्यांचा मालक होता, त्यांचा दाता आणि मित्र होता. आमेन. देवाला माहित आहे की आम्ही वाईट गोष्टी केल्या आहेत, ज्याला तो पाप म्हणतो. पापाची शिक्षा मृत्यू आहे. देव आमच्यावर इतकी प्रीती करतो की वधस्तंभावर मरण्यासाठी आणि आमची शिक्षा भोगण्यासाठी त्याने आपल्या पुत्राला येशूला पाठविले. येशू पुन्हा जिवंत झाला आणि स्वर्गात परत गेला. आता देव आमच्या पापांसाठी क्षमा करू शकतो. जर तुम्ही तुमच्या पापांपासून मुक्ती मिळवू इच्छिता तर देवाला प्रार्थना करा. प्रिय देवा, येशू माझ्यासाठी मेला आणि आता पुन्हा जिवंत झाला आहे, यावर माझा विश्वास आहे. कृपा करून माझ्या जीवनात ये आणि माझ्या पापांसाठी मला क्षमा कर, जेणेकरून आता मला नवीन जीवन प्राप्त होईल आणि नंतर मी कायम तुझ्या बरोबर राहीन. तुझे मूल होऊन तुझ्यासाठी जगण्यास मला मदत कर. आमेन. योहान 3:16. बायबल वाचा आणि देवाशी रोज बोला. जेव्हा देवाने सर्व गोष्टींची रचना केली, देवाची वाणी बायबलमधून गोष्ट प्राप्त झाली आहे. उत्पत्ती अध्याय 1 आणि 2. लेखक एडवर्ड ह्यूज.